आणि प्रकाश बडेकर यांच्याकडून जे पारितोषिक लागलं होतं ते त्यांना जीपे झालंय. चला आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे जाऊयात. चौथा क्रमांक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच नवतरुण मुद्रे संघ चौथ्या क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी ठरलेत. आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या जन्मशताब्दी चषकावरती ज्यांनी चौथ्या क्रमांकाचं पारितोषिकाचं नाव कोरलंय तो नवतरुण मुद्रे, मानसीताई कानेटकर आणि त्यांच्या समवेत सुचित्राताई खोत कर्जत नगर परिषदेच्या नगरसेविका यांच्या विद्यमानाने हे रोख रकमेचं पारितोषिक आणि या ठिकाणी चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि अर्थातच या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफ्या पुरवल्या गेल्यात ते आदरणीय कर्जत नगर परिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष संतोषदा पाटील यांच्याकडून त्या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नवतरुण मुद्रे संघ. तदनंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी जाऊयात आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती आदरणीय पंढरीनाथ राऊत यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय अर्थातच भैरवनाथ हलिवली संघ. जबरदस्त या ठिकाणी लढती पाहायला मिळाल्या. भैरवनाथ हलिवली संघ या संपूर्ण व्यासपीठ आपण पारितोषिकांसाठी सज्ज राहायचे दादा यापुढे. तृतीय क्रमांकाचे ते मानकरी ठरलेत अर्थातच भैरवनाथ हलिवली संघ. आणि चला उत्कृष्ट पकड या ठिकाणी आकर्षक गिफ्ट हॅम्पर आहे उत्कृष्ट पकडसाठी आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज आहे अर्थातच. आणि उत्कृष्ट पकड ठरलाय वैभव मोरे. वैभव मोरे ठरलाय बेस्ट डिफेंडर आणि आकर्षक गिफ्ट हॅम्पर आहे. वैभव मोरे नवतरुण मुद्रेचा हा खेळाडू आपण पाहतोय. जबरदस्त चढाई पाहायला मिळाली अद्यापपर्यंत कबड्डीमध्ये रायडरसाठी. अर्थातच या ठिकाणी आयोजकांच्या वतीने 4 पारितोषिकं होती आणि ही 4ही पारितोषिकं आम्ही वैयक्तिक स्वरूपात 4ही संघांमध्ये बहाल केलेली आहेत. त्याच्यानंतर उत्कृष्ट चढाई बेस्ट रेडर या स्पर्धेचा ठरलाय भैरवनाथ हलिवली संघाचा प्रशांत जाधव. बेस्ट रेडर या स्पर्धेचा गिफ्ट हॅम्पर आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते. कर्जतचं खरं म्हणायला गेलं तर बकासूर म्हणून ज्याची ओळख आहे कबड्डीमध्ये अनेक स्पर्धा याही खेळाडूने गाजवल्यात. कर्जत तालुक्याचं नाव ज्या उंचीवरती नेऊन ठेवलंय आणि खरं आहे कर्जत कबड्डीची पहिली बाईक जर कोणाला मिळाली असेल तर तो आहे प्रशांत जाधव. आता पब्लिक हिरो अर्थातच ज्याच्यासाठी मात्र या ठिकाणी द ओम कलेक्शन वैभव जाधव यांच्याकडून ट्रॉली बॅग देण्यात आली आहे आणि या ठिकाणी हा पब्लिक हिरो ठरलाय धीरज बैलमारे. नवकुमार मुद्रे संघाचा हा खेळाडू धीरज बैलमारे ठरलाय पब्लिक हिरो.
खरं सांगायला झालं तर हे फार महत्त्वाचं आहे समीर, कारण सध्या कर्जत कबड्डीचा सुपरस्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय तो धीरज बैलमारे पब्लिक हिरो म्हणून आज या स्पर्धेमध्ये यशस्वी होतोय. तदनंतर या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमधला, अर्थातच आम्ही सुद्धा फार अभिमानाने तितकंच सांगतो की अगदी ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या, कर्जत तालुक्याचं नाव याही खेळाडूने फार मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. तो सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमधला ठरला आहे. अर्थातच बैरनाथ देवलवाडी संघाचा सुयोग गायकर सनी गायकर ठरला आहे या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. जबरदस्त रेड पाहायला मिळाली आणि खरं आहे हे पण फार महत्त्वाचं आहे, कर्जत तालुक्यातील पहिला प्रो कबड्डी मध्ये जाणारा हा खेळाडू आपण पाहिलाय सनी गायकर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सनी गायकर साठी. आणि पप्पू शेठ गुरव यांच्याकडून पुन्हा एकदा सुयोग गायकरच्या या खेळीबद्दल 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. थोडंसं पप्पू शेठ गुरव मला वाटते उशिरानेच दाखल झाले, फार उशिराने दाखल झाले. नाही सर, आता आमची इच्छा आहे की 6 जूनलाच तुम्ही आम्हाला रायगडवरती घेऊन जा, फार मोठी इच्छा आहे आता. आणि या स्पर्धेत जाऊया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी. आणि या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे अर्थातच नवकुमार मुद्रे संघ. चला या प्रतीक बैलमारे मंचावर या. चला महेश दादा लोट, त्याच्यानंतर जे काही आयोजन कमिटी आहे सर्वांना विनंती मंचावरती या. त्यासमेत आदरणीय रविदादा मोदले आपण सुद्धा या. प्रमोद आपण सुद्धा चला. नितीन सर या या वरती आपण. फार मोठी मेहनत आहे या स्पर्धेच्या मागे. खरं म्हणायला गेलं तर मी तर म्हणायला अर्थातच एक आर्थिक पाठबळ नितीन दादा असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी दिले आहे, परंतु जी कष्टाची कार्य आहेत ती फार महत्त्वाची. महेश लोट आपण सुद्धा चला समोर. आकाश जाधव आपण या. महेंद्रजी कानेटकर, प्रत्येकाची नावे घेणार नाही, जे जे आयोजन कमिटीमध्ये आहेत त्यांनी सर्वांना विनंती आहे की आपण या मंचावरती. आणि कोणाचा सन्मान जर आमच्याकडून राहिला असेल चुकून तर त्यांचे दिलगिरी व्यक्त करतो, क्षमस्व असावं. आणि अर्थातच हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धा कर्जत खालापूर या ट्रॉफीवरती ज्याने नाव कोरलंय अर्थातच बैरनाथ देवलवाडी संघ. जबरदस्त आपण पाहतोय, चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्या लढतीचं रूपांतर विजयात रूपांतरित केलंय ते बैरनाथ देवलवाडी संघाने. आणि याच स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय बैरनाथ देवलवाडी संघ. आता हकदार आहे मी सुद्धा. खरं म्हणायला गेलं तर अगदी या या समीर तुम्ही या. फोटो सेशन तर आपलं झालंच पाहिजे यांच्याबरोबर, हरकत नाही. सगळे प्लेयर आपण खाली बसा. जबरदस्त आपण पाहतोय या ठिकाणी, हरकत नाही, होऊ दे आता. आता काही स्पर्धा संपली. बैरी बोनचे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण पाहतोय हा पारितोषिक वितरण सोहळा. जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली. पंचांचं कौतुक करूयात. आणि या स्पर्धेमध्ये